लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आता विधानसभेसाठी सज्ज झाला आहे। त्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्ट रोजी पुण्यात शिवसंकल्प मेळावा होत आहे। त्या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। चला जिंकूया असा निर्धार या मेळाव्यात केला जाणार आहे। लोकसभेत बाजी मारली, कोणत्याही परिस्थितीत विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवायचाच या ईर्षेने राज्यभरातील शिवसैनिक तयारीला लागले आहेत। मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा नुकताच वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला। त्यानंतर शनिवारी शिवसंकल्प मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 10 वाजता होणार आहे। पुणे जिल्ह्यातील सुमारे 4,500हून अधिक गटप्रमुख आणि शिवसेना पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते व पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे, उत्तर महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, महिला जिल्हा संपर्क संघटक स्नेहल आंबेकर आदींचीही या मेळाव्याला उपस्थिती राहणार आहे। शिवसंकल्प मेळाव्याची माहिती शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी माजी गटप्रमुख पृथ्वीराज सुतार, जिल्हा प्रमुख शरद सूर्यवंशी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचं अनेक महिन्यानंतर पुणे शहरामध्ये आगमन होतंय की जे आम्हाला शिवसैनिकांना ही पर्वणी आहे की मार्गदर्शन शिबिर होतंय, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन होतंय। मुंबईच्या धर्तीवर गटप्रमुखाचं काम कसं सक्षम व्हावं, जी यंत्रणा आम्ही या पुणे शहरामध्ये उभी केली आहे ते कुठल्या मार्गावरनं चालावं आणि जनतेला आपल्याकडे कसं आकृष्ट करावं, जनतेच्या कामासाठी कसं धावून जावं अशा प्रकारचं चांगलं मार्गदर्शन शिवसेने पक्षप्रमुख करतील। त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते खासदार संजयजी राऊत साहेब असतील, शिवसेना नेते भास्करजी जाधव असतील, शिवसेना नेते विरोधी पक्षनेते अंबाजी दानवे असतील, उपनेते सचिन भाऊ अहिर असतील, उपनेत्या सुषमाताई अंधारे असतील, या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी होते। तसेच शिवसेना नेते अनिल देसाई असतील, त्याचप्रमाणे विनायकजी राऊत साहेब असतील, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मोजक्या चांगल्या नेत्यांचं सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन मिळतंय। पुणे जिल्ह्यातील पूर्ण सर्व गटप्रमुख या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। तोच आकडा जवळजवळ 4,000चा होतोय। तर इतर पदाधिकाऱ्यांना कुठे बसवायचा हा मोठा गहन प्रश्न आमच्या समोर आहे। एवढं मोठं कार्यालय पुणे शहरामध्ये असणारं एकमेव जे कवड आच्छादित असलेलं कार्यालय हॉल हा गणेश कला क्रीडा मंच आहे। त्या ठिकाणी हा मेळावा होतोय। जनते पण आतुर आहे। आम्हाला अनेक लोकांचे फोन आले की आमच्यासाठी काय व्यवस्था आहे, म्हणलं त्यासाठी स्पेशल सभा पावसाळ्यानंतर उद्धव साहेबांची होईल, त्यात आम्ही तुम्हाला बोलवू। आता फक्त आणि फक्त पदाधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर होणार आहे। गेले अनेक दिवसानंतर पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे 3 तारखेला पुण्यामध्ये येत आहेत आणि पुण्यामध्ये येत असल्या कारणामुळे पूर्णपणे शिवसैनिकांना एक विचाराची परवणी हे देण्यासाठी उद्धवसाहेब येत आहेत। गटप्रमुखांचं शिबिर आहे, पदाधिकाऱ्यांचं शिबिर आहे। या शिबिराची पूर्णपणे व्यवस्था ही पुणे शहर शिवसेनेने घेतलेली आहे। जिल्ह्यातून अनेक पदाधिकारी देखील येणार आहेत आणि साधारण 4-4.5 पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे। आता संजय भाऊंनी सांगितल्याप्रमाणे अनेक नागरिक देखील या शिबिरासाठी यायला उत्सुक आहेत, पण ते केवळ शिवसैनिकांसाठी आस्थापन ठेवलेलं आहे। त्याचबरोबर अनेक लोकांचे प्रवेश देखील त्या दिवशी मागणी आहे की आम्हाला त्या दिवशी साहेबांच्या हस्ते प्रवेश करून घ्यावा तुम्ही, पण मुळामध्ये शिबिर असल्या कारणामुळे आम्ही तिथं कोणाचाही प्रवेश घेणार नाहीये। आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे 3 ऑगस्ट रोजी गणेश कला क्रीडा मंदिर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिबिराला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे। हे शिबिर 2 सत्रामध्ये होणार आहे, एक सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र। सकाळच्या सत्रांमध्ये शिवसेनेचे नेते वेगवेगळ्या विषयांवरती शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि साहेबांचं जे आहे ते मार्गदर्शन हे दुपारच्या सत्रामध्ये ठेवलेलं आहे। आम्ही पुणे शहर आणि जिल्ह्यातील 21 मतदारसंघामध्ये निमंत्रित जे आहे ते प्रत्येक मतदारसंघातल्या 200 लोकांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि साधारण 4,2500 ते 4,500 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहतील आणि नंतरचा साहेबांचा कार्यक्रम हा सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी हा म्हणजे ओपन राहणार आहे अशा पद्धतीचा आहे। आणि पुणे शहरमध्ये आम्ही वातावरण निर्मितीसाठी त्या ठिकाणी झेंडे लावलेले आहेत, त्याच्यानंतर त्या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत साहेबांच्या स्वागताचे आणि एक वेगळी वातावरण निर्मिती या पुणे शहरामध्ये आम्ही तयार केली।